तर हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 26 जानेवारी. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे कितवा हो प्रजासत्ताक दिन? किती आहे? 75वा प्रजासत्ताक दिन आहे. आणि सगळीकडे मस्त असं वातावरण आज झालं आहे तिरंग्याचं. तर आजचं माझं रुटीन कसं असणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. आणि आदिराज तर गेला आहे स्कूलमध्ये, त्याचं उरकून मी त्याला पाठवलं आहे. आणि तो आल्यानंतर मी दाखवीन त्याला. रेडी करून 10 वाजता जायचं होतं, तर मग 10 वाजता सोडून आले. आणि आता अजून माझा स्वयंपाक वगैरे बाकी आहे. देवपूजा वगैरे सकाळीच झाली आणि आता मी लादी पुसते. तर लादी पुसून घेते, स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे काय माहीत. तर असंच कंटिन्यू राहा. आणि चला तर मग भेटूया नंतर. हे बघा, आज मी असा म्हणजे ड्रेस घातला आहे. माझ्याकडे आहे व्हाईट कलरचा टॉप, व्हाईट कलरचा आणि दुपट्टा तिरंगाचा. तर आधीला पण रेडी केला, आराध्यानं पण तिरंगाचे कपडे घातलेत, आम्ही तिघांनी पण घातलेत. आणि आता तर मला काम करायचं आहे. बघू, व्हाईट कपडे खराब होतील तर काढून ठेवीन. बघू आता कसं काय होतं आहे. आणि गावाला तर खूप छान वातावरण असतं. इथं एवढं काही समजत पण नाही, पण गावी 26 जानेवारी 15 ऑगस्ट असलं की आधीपासूनच 4-5 दिवसापासून सगळी साफसफाई वगैरे करायची. आणि आदल्या दिवशी सगळे कपडे वगैरे इस्त्री करायचे, गणवेश अगदी रिबन सकट सगळं इस्त्री करायचं, सगळं नवीन काय काय घ्यायचे. आणि सगळं आठवतं आहे आता. आणि खूप छान 5-6 वाजल्यापासूनच सकाळी शाळेमध्ये गाणी लागलेली असायची, देशभक्तीवर गीते. तर एवढं छान वातावरण आणि सगळे लवकर उठून सगळ्या मुलांची गडबड तयार व्हायची, प्रभात फेरी निघायची आणि खूप छान वाटायचं. तर गावी छान वाटतं असं कार्यक्रम 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. तर इथे तर एवढं शहरात काय कळतच नाही, कुठे झेंडावंदन होतं काय ते कळत पण नाही. पण गाव ते गावच असतं शेवटी. तर चला कंटिन्यू राहा असेच. तर बघा, इथे मी बनवत होते वांग्याची भाजी. तर लफतबच असं वांग्याची भाजी बनवणार होते. आणि कांदा भाजायला टाकला आहे तेलात. आणि थोडंसं लसूण खोबरं, जे मसाला केला होता मी लसूण खोबऱ्याचा, तो टाकला आहे. तो थोडासा परतून घेते. आणि एक दुसरा मसाला करून ठेवला आहे, म्हणजे जो आपण कांदा त्याच्यामध्ये चटणी मीठ वगैरे टाकून, थोडासा कूट वगैरे टाकून तो वांग्यात भरण्यासाठी करतो, तो पण सेपरेट बनवला आहे. आणि तो बघा आता वांग्यात भरला मी. आणि कांदा भाजायला पण मी वेगळा टाकते थोडासा, आणि असा सुद्धा. तर वांग्यामध्ये भरण्यासाठी पण वेगळा हे करते. तर आता असं वांग्यामध्ये भरून मग वांगी थोडीशीच परतून घ्यायची, ते 2 मिनटं. जास्त पण परतल्यावर काय काय तर वांगी शिजत नाहीत. चपाती राहिली, आता करायची. भात झालाय. आणि बघू आता यांना ऑमलेट खायचं, ऑमलेट बनवावं लागेल. आधीला आणायला जायचं 12 वाजता, 11:45 वाजले आता. थोडंसंच करणार आहे वांग संध्याकाळी. दुसरं काहीतरी करायचं नॉनव्हेज. तर बघा, वांग परतल्यानंतर पाणी वगैरे ओतलं थोडंसं. आणि कूट टाकलेला आधी मसाल्यामध्ये थोडा, आणि थोडा असा वरून टाकते मी, 1-1.5 चमचा टाकला असेल. आणि अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण, मस्त वांग होतं. एकदम असं लफतबं करायचं, जास्त पण पाणी नाही. आणि संध्याकाळी दुसरं करायचं होतं, त्याच्यामुळे मग मी थोडंच बनवलेलं वांग. तर मस्त आता एक शिट्टी पण नाही काढायची, म्हणजे लगेच वांग शिजतं कुकरमध्ये. आणि छोटा कुकर नाही माझ्याकडे, एवढाच आहे, त्याच्यामुळे मग हा वापरते मी. भात झाला बघा, चपाती बनवायची. तर 12 वाजले आणि मग मी अगोदर आधीला घ्यायला गेले. आधीला घेऊन आले आणि म्हटलं आता ते 1-2 रील्स काढाव्यात.
मग रील्स काढल्या, त्याच्याबरोबर मी एक काढली आणि त्याची एक दुसरी सेपरेट एक काढली. तर बघा इथेच काढली गल्लीमध्ये. आणि आता ही आदिराजचं. तर कशी वाटतायत आदिराजला ही कपडे कमेंटमध्ये नक्की सांगा कसा दिसतोय आदिराज. आणि इंस्टाग्रामला तुम्ही हा रील्स बघा. आदिराज आलाय स्कूलमधून आणि त्यानं लगेच कपडे चेंज केले, त्याला कंटाळा आलेला. तर त्याच्या रील्स मी इंस्टाग्रामला टाकलेल्या आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी टाकेल त्याचा व्हिडिओ जो काढला आहे तो. तर रील्स आवडली तर काय करा, लाईक करा हां, आणि फॉलो पण करा. तर चला आधीनं आता हे कपडे घातलेत, आल्यानंतर घरी चेंज केलेत. तर असंच कंटिन्यू राहा. हां, तर ही मॅडम आली बघा चपाती लाटायला. तिला चपाती लाटायला लय आवडते, पण मी काय आज दिली नाही तिला. ती पण जास्त फोर्स नाही केला तिनं की दे म्हणून, मग मीच लाटली. आणि शेवटच्या ह्या 2 चपात्या होत्या तेव्हा मी व्हिडिओ काढला आहे हा. जेवायला देऊ तुला, देऊ का बघा? हां का जेव ना. आणि मनोज जरांगेंची सभा चालू आहे वाशीमध्ये. शिवाजी चौकात आता सगळे मराठा मोर्चे आहेत, मोर्चेकरी बांधव ते सगळे तिथे आहेत. आत्ता चालू आहे त्यांचं. टी व्हीला बघा आम्ही लावलेलं आहे. लास्टची चपाती. चपाती एवढी भाजून घेते मी. अजून कपडे धुवायचेत आणि किचन क्लीन राहिले करायचं, बाकी सगळं झालंय काम. आता आली चपाती करायला. तिला लय हाऊस एक काम करायची घरात. अंडा आहे त्याला, पप्पांना ऑमलेट करायचं. तर आता ऑमलेट करते, यांना ऑमलेट खायचं. तर इथे बघा ऑमलेट झालंय. आणि आराध्यानं विचारलं जेवणार आहे का, तर नाही म्हणले. आणि नंतर मग मी विचारलं की गरम गरम ऑमलेट करू का नको आत्ता. तर गरमच ऑमलेट चांगलं लागतं, थंड लागत नाही चांगलं. मग ते म्हणले कर म्हणून. मग ऑमलेट केलं. आणि हे दोघं तर बोलले आम्ही नाही खाणार, मग त्यांना नाही बनवलं, त्यांच्यासाठी एकच बनवलं. आणि आता त्यांना जेवायला वाढते. आणि मी तर नंतरच जेवणार होते, काम सगळं उरकून. आणि एकदा जेवलं ना की काम करू वाटत नाही काय, त्याच्यामुळे मग म्हटलं नंतरच जेवावं. मग ह्या तिघांना पण जेवायला दिलं. आणि मी बाकीचं म्हणजे किचन क्लिनिंगचं काम करायला घेतलं. आता बघा आपलं ताट तयार झालं आहे. तर घेतलं इथं किचन क्लीन करायला त्यांना जेवायला देऊन. तर गॅस पुसायला घेतला. तर ओल्या कपड्यानंच आता मी पुसते जास्त करून. त्या रिपेरिंग करायला आलेला त्यानं सांगितल्यापासून जास्त धुवायचा नाही, मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग मी आता जास्त करून पुसूनच घेते, कधीतरीच धुते गॅस. म्हटलं परत ते वॉल सारखा खराब होतो आणि चेंज करावा लागतो, मग प्रॉब्लेम होतो आहे खूप. त्याच्यामुळे मग आता पुसूनच घेते गॅस बहुतेक करून. फक्त जास्त खराब झाला तर मग किचन सगळं आणि गॅस धुवून घेते. तर किचन झालं क्लीन. आता भांडी घासून घेते. आणि एकदा कामाला लागलं ना की पटपट सगळी कामं केलं की बरं वाटतं. आणि एकदा जर का काम राहिलं करायचं तर मग परत इच्छाच राहत नाही करायची. मग एकदा कामाला लागलं की पटपट सगळं करून घेतलं ना मग काय टेन्शन नाही राहत. आणि मला जेवायला लागतो खूप उशीर, रमत मी जेवते. त्याच्यामुळे मग जेवल्यावर काय करू वाटत नाही. आणि मग काम तर राहतं तसंच. मग त्याच्यामुळे सगळं काम करून घेते. आणि मग आपलं निवांत किती पण वेळ असं टी व्ही बघत
जेवायला काय नाही वाटत. बघा भांडी वगैरे घासलेत आणि कपडे राहिलेत तेवढे आता, आणि जेवलेली भांडी राहतील. तर जेवण घेते आता, भूक लागली. सकाळी फक्त 2 टोस्ट खाल्ले चहाबरोबर, आता भूक जाम लागली. आता जेवते, तुम्ही पण या जेवायला आणि नंतर बोलते. असंच कंटिन्यू करा. आणि बघा आत्ता 6:30 वाजले, तर आत्ता ब्लॉग कंटिन्यू करते सकाळचा मी. तर ह्यांनी आणले जिलेबी आणली, आणि हे दरवर्षी म्हणजे 15 ऑगस्टला पण आणि 26 जानेवारीला पण जिलेबी हे आणतातच घरी खायला. तर माझे वडील पण असेच होते, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी ही असायचीच घरी. म्हणजे इव्हन आता फेब्रुवारी म्हणजे 26 जानेवारी आहे, तर रानातली कामं म्हणजे हळद काढणे चालू असते. तर रानात सगळ्या बायका असायच्या हळद वगैरे काढायला, आणि माझं वडील सगळ्यांसाठी 26 जानेवारी दिवशी ना सगळ्यांसाठी जिलेबी आणायचे, आणि मग सगळ्यांना काम करता करता म्हणजे सगळ्यांना वाटायचे. लय भारी वाटायचं बायकांना पण. तर ती आठवण झाली आज. त्यांनी पण जिलेबी आणली, आणि हे आणतातच 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आणतातच. तर बघा झामाची जिलेबी आणली. तर या तुम्ही पण आता जिलेबी खायला, मी पण खाते. तर बघा गरम आहे, या सगळी जिलेबी खायला. तर आज आणली होती मच्छी. तर ही कोणती मच्छी आहे काय माहीत, नाव नाही मला माहीत, पण हीच मच्छी आणतो आम्ही दरवेळेस. तर मच्छी धुवून घेते, आणि ते मला काल गुरुवारीच बोलत होते मच्छी कर म्हणून. तर मी बोलले नाही गुरुवारी मी नाही करणार आज. तर आज त्यांनी मला मच्छी करायलाच लावली. तर मच्छी घेऊन आली आहे बघा, आणि धुवून त्याला मीठ हळद लावून ठेवली आहे. आणि आता मी करते मसाल्याची तयारी. तर मसाला काय, फक्त आपण चिकन मटनला जो करतो तोच, लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर आलं वगैरे एवढाच. तर खोबरं आणि कांदा भाजून घेते आता मी. बाकी सगळी तयारी झाली होती मसाल्याची. आता हे भाजून घेते आणि मसाला थंड करायला ठेवते. आणि इथे आराध्या बघा सांगत होती की मी आजींबरोबर म्हणजे जाणार तिकडे. APMC मार्केट आम्हाला खूप जवळ आहे इथून, आणि तिथेच मनोज जरांगे आणि त्यांचं सगळं म्हणजे सगळे मोर्चेकरी तिथेच थांबलेत. तर इथले आजी जाणार होत्या वाटतं संध्याकाळी 11ला. तर ती बोलत होती मी पण जाणार आजींबरोबर. तर तिच्या फ्रेंड्स म्हणल्या की आम्ही पण जाणार आहे. मग ती पण बोलली मी पण जाणार आहे. मग तिला हा बोलले मी जा तू पण. तर ती तर 11 वाजता झोपेलच, पण तरी पण मी हा बोलले, म्हटलं तेवढं नाहीतर नाराज होईल. तर गेली खुश होऊन बाहेर बघा. तर भाकरी झाले. तर मसाला थंड होतोपर्यंत भाकरी करून घेतल्या, आणि भाकरी झाल्यात बघा. बाजरीचं पीठ होतं शिल्लक घरामध्ये म्हणून बाजरीच्या भाकरी केल्या, आणि छान लागतात नॉनव्हेज बरोबर बाजरीच्या भाकरी. चिकन असू दे मटण असू दे छान लागतात. तर आता मसाला पण झाला आहे. आता करून घेते माशाचं कालवण. बाकी सगळं म्हणजे भात वगैरे तर झालेलंच आहे ऑलरेडी. तर इथे तेल गरम झाल्यानंतर बघा मसाला टाकला आहे, आणि मसाला भाजते मी. मसाला पण चांगला भाजून घ्यावा लागतो. 2-3 मिनटं चांगला भाजल्याशिवाय चांगलं लागत नाही कालवण. बोल मच्छी आवडते तुला? किती आवडते? किती खाणार? 2 अरे हा एवढी खाणार काय नक्की? आणि जे मच्छीला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं त्या मच्छीला त्यानं हात लावला, आणि तोच हात माझ्या ड्रेसला पुसला, आणि सगळा पिवळा ड्रेस झाला. तर आता तो डाग निघतोय का नाही काय माहीत. हळदीचा डाग लवकर निघत नाही. तो बघा खूप झाला, लावलं आणि हसतोय आणखी वरून. इकडं
जरांगे पाटील आले, तू इथं तुझं काय काम आहे? इथं जायचं ना तिकडं सभेला. पप्पांना घेऊन तर गेला नाही. जरांगे पाटलांना भेटायचं होतं ना तुला. तू म्हटलं ना जायचं जरांगे पाटलांना भेटायला. हां आलेच मार्केटमध्ये ते आपल्या इथं. मार्केटमध्ये आले. तुला पप्पांनी दाखवलं नाही डान्स आमच्या. हां पिलू आमच्या मच्छी. थांब जरा भाजल तुला माझं काय. आणि बघा मसाला भाजल्यानंतर चांगला मसाला भाजायचा. त्याच्यामध्ये चटणी टाकायची आणि धने पावडर टाकायची आणि परतून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यामध्ये मच्छी टाकायची. मच्छीसुद्धा चांगली परतून घ्यायची आणि 2 मिनिट त्याच्यावरती ताट ठेवून आपण वाफवून घ्यायची मच्छी, तरच छान लागते. तर वाफवून घ्यायची 2-3 मिनिट आणि हलवायची सारखी 1-2 मिनिटाने. आणि वाफवून घेतल्यानंतर गरम पाणी ओतायचं. तर गरमच पाणी ओतायचं आणि जेवढं आपल्याला कालवण पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं. एक्स्ट्राचं पाणी नाही ओतायचं, कारण त्याचं मच्छी लगेच शिजते आणि एक्स्ट्राचं पाणी ओतून मग ते व्यवस्थित नाही होत. तर आपल्याला जेवढी मच्छीचं कालवण करायचं आहे तेवढंच पाणी ओतायचं, कारण त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे. मस्त मस्त मच्छी. तर फायनली संध्याकाळचं 10:30 वाजलेले आणि जेवण वगैरे सगळं झालेलं. भांडी पण माझी झाली होती आणि अशी वेणी घातली आहे बघा. मी खूप दिवसातून अशी वरती हे करून वेणी घातली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि मागच्या व्हिडिओला जसा सपोर्ट केला आहे तसाच ह्या पण व्हिडिओला करा. तर भेटूया आता पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.